माहिती आहे का, तुमच्या आयुष्याचं नशीब एका वेगळ्या वळणावर उभं आहे. 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या दरम्यान गुरु महाराज म्हणजेच गुरुग्रह एक असं परिवर्तन घेऊन येत आहेत की ज्यामुळे फक्त तुमचं भविष्यच नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य उजळवून टाकणार आहेत. आणि या काळात काहीतरी असं घडणार आहे की ज्याची तुलना कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. कधी कधी बघा, विश्व शांत असतं पण त्या शांततेत काहीतरी हलत असतं. आणि याच काळात गुरु महाराज एक गूढ प्रवासाला निघत आहेत आणि हा प्रवास थेट तुमच्या राशीमध्ये येऊन पोहोचत आहे. तुमच्या नशिबाची व्याख्या नव्याने लिहिण्यासाठी. म्हणजे कळालं का तुम्हाला, गुरु महाराज आता राशी बदल करणार आहेत. पण नेमकं कोणते राशी बदल करणार आहेत तर बघा, ते आता सध्या मिथुनेमध्ये विराजमान आहेत होते, पण ते आता फक्त 46 दिवसांसाठी तुमच्या म्हणजेच कर्क राशीमध्ये येत आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला ना हे देवाचं गॉड गिफ्टच आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे ना ही दिवाळी, हे 46 दिवस तुमच्यासाठी एक जादू असल्यासारखे असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसं किंवा हे अतिच होतंय, असं नाही आहे. तुम्ही नक्कीच अनुभवणार आहात. ह्या 46 दिवसांमध्ये ना तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतात चांगले दिवस येण्याची, चांगला काळ येण्यासाठी खूप तुम्ही प्रयत्न करत होतात. तर हे 46 दिवस तुमच्या आयुष्यातील ह्या वर्षातील खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. 2025 मधील अनमोल दिवस ठरणार आहेत. म्हणून प्रत्येक दिवस काहीतरी नवीन करा, प्रत्येक दिवस स्वतःला एक्सप्लोअर करा आणि प्रत्येक दिवसाचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या, स्वतःला कसं तुम्हाला सिद्ध करता येईल याच्यासाठी. तर आता पहा, गुरु महाराज हे जे तुमच्या राशीमध्ये विराजमान होणार आहेत ना, त्यामुळं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलीच फळं मिळणार आहेत. ते मी तुम्हाला थोडक्यात तर सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत शेवटपर्यंत राहायचं आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही जर अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहात तर अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि खूप लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही जेवढ्या लोकांना हा व्हिडिओ शेअर कराल ना, त्या लोकांना या माहितीचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्ही ऐकल्यावरच तुम्हाला वाटेल की यस, आम्हाला हे माहिती नव्हतं, आता आम्हाला कळालेलं आहे, तर आपण इतरांना पण मदत करूया. इतरांना पण पुढे जाण्यासाठी जर आपण मदत केली तर तो पण एक आनंद वेगळा असतो. तर लगेचच चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि मी जी ही माहिती तुम्हाला सांगणार आहे ना, तर प्रत्येक गोष्ट कोणती तुम्हाला क्लिक होतीये, कोणती तुमच्याशी जुळतीय, मला सांगायला विसरू नका. कारण जर आपण एकमेकांना गोष्टी शेअर केल्या तरच आपण कनेक्टेड राहणार आहोत. आणि जर काही प्रॉब्लेम्स असेल तुम्हाला विचारायचे तर ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नक्कीच मी तुम्हाला मदत करेल. तर आता आपण पाहूयात की गुरु महाराज हे तुमच्या राशीमध्ये जे आलेले आहेत तर ते आता कोणकोणते फळे देणार आहेत, आपली ही दिवाळी कशी असणार आहे. नक्कीच बॉम्ब तर फुटणार आहे. मग त्या बॉम्बमधून कोणकोणते आवाज बाहेर येणार आहेत ते आता आपण पाहूयात. तर बघा, गुरु महाराज हे कर्क राशीतच बसणार आहेत किंवा विराजमान होणार आहेत. म्हणजेच तुमच्या तनुस्थानामध्ये, जे आपण लग्न म्हणतो, पहिलं स्थान म्हणतो, तिथे हे विराजमान असणार आहेत. तर बघा, देव जसं काय तुमच्या बाजूने चालत आहेत. 18 ऑक्टोबर पासून तुमच्या आयुष्याचा प्रकाश उजळतोय. चेहऱ्यावर एक नवीनच तेज तुम्हाला दिसणार आहे. तुमचं शरीर आरोग्य ठणठणीत असणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. सोबतच तुमचं मन खूपच प्रसन्न असणार आहे. इतक्या दिवस तुमच्या मनामध्ये एक हुरहुर, एक चिंता होती ना, ती आपोआपच मिटणार आहे. असं तुम्हाला वाटेल की काहीतरी वेगळं होतंय, पण ते तुम्हाला जाणवणार आहे, पण त्याचं रिझन तुम्हाला माहिती नसणार आहे. पण आता माझा हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुम्हाला रिझन नक्कीच कळेल. पण ज्या कोणा लोकांना रिझन माहीत नाहीये ना, तर त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ना, ती गोष्ट यशस्वी होणार आहे. म्हणजे बघा ना, आपण म्हणतो ना, हात लावेल तिथे सोनं होईल, असं काहीतरी गोष्ट घडणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही क्षेत्र म्हणा, कुठेही तुम्हाला काम करायचं आहे, विद्यार्थी असाल तर परीक्षा देणार असाल तर, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जर कर्क राशीचे आहात ना, तर हा तुमच्यासाठी एक सुवर्ण काळ आहे, सोन्याचा काळ आहे. एक सृष्टी, युनिवर्स तुमच्यासाठी एक इच्छा पूर्ण करणारी, जसं काय एक छडी असते ना, जादूची छडी, तशी काम करणार आहे. तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायला हवा असं मला पर्सनली वाटतं. सोबतच घरामध्ये सुख, समाधान आणि दैवी आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे.
तुमच्या जीवनामध्ये जणू नशिबाची नवी पानं लिहिली जाणार आहेत. बघा किती सुंदर गोष्टी घडतील. नशिबाची नवीन पानं म्हणजे तुमचं नशीब आपोआपच पलटणार आहे, उलटणार आहे, छान होणार आहे. जे तुम्हाला वाटत होते की नाही हे शक्य नाही, अशा अशक्य गोष्टी पण शक्य होतील या 46 दिवसामध्ये. मी सांगते ऐका, आणि हे खरं आहे. तुम्ही हे सगळं अनुभवणार आहात, आणि तुम्ही काय अनुभवणार आहात ना ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. मला जाणून घ्यायचं आहे की नेमकं काय तुमच्या आयुष्यामध्ये घडलेलं आहे. तर प्लीज मला कमेंट करा. हा काळ फक्त शुभच नाही, तर हा काळ आहे दैवी कृपेचा काळ. बघा, एक दैवी शक्ती तुमच्यामध्ये असणार आहे. गुरु महाराज हे काही देवापेक्षा कमी नाही आहेत, किंवा सगळ्या देवांचे हे गुरु आहेत, सगळ्यांना माहितीच आहे. तर हेच जर आपल्या राशीमध्ये येऊन विराजमान असतील तर अजून काय पाहिजे आपल्याला? अजून कोणत्या संधीची तुम्ही वाट पाहत आहात? अजून काय तुम्ही कशासाठी बसलेले आहात? हा मी तुम्हाला क्वेश्चन करते. तर उठा, काय असतील ते तुमचे स्वप्न 18 तारखेपासून काय करायचं आहे ते तुम्ही करायला लागा. फळ मिळालं नाही तर बघा मी तुम्हाला ठामपणे सांगते, नवीन सुरुवात होणार आहे, नवीन वाट तुम्हाला मिळणार आहे, आणि एक नवीन मोठी झेप तुम्ही घेणार आहात या महिन्यामध्ये, या 1.5 महिन्यामध्ये. सोबतच आर्थिक लाभ विचारू नका. नवीन व्यवसाय तुम्ही सुरू कराल. तुमच्यासाठी व्यवसायासाठी सर्वोत्तम काळ आहे हा, सर्वोत्तम. ज्या कोणाचे व्यवसाय ऑलरेडी आहेत त्यांना पाहायला मिळेल की भरपूर आर्थिक वाढ झाल्याचे तुम्हाला दिसेल, भरपूर लाभ तुम्ही कमवाल. आणि ज्या कोणा व्यक्तींना नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तिथेही तुम्हाला खूपच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळतील. घरामध्ये शुभकार्य होतील, अचानकपणे आनंदाचे क्षण येतील, आणि वडीलधाऱ्या माणसांचा तुम्हाला आशीर्वाद भरभरून मिळणार आहे. अहो, असं म्हणा की काय घडणार नाही आहे तुमच्या आयुष्यामध्ये. जे काही चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या सर्व काही चांगल्या गोष्टी ना तुमच्या आयुष्यामध्ये या 46 दिवसामध्ये घडणार आहेत. हे दिवस तुम्हाला संपूच नये असे वाटतील, तर प्रत्येक क्षणाचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतं. सोबतच लांबचे प्रवास घडतील, पवित्र स्थळांना तुम्ही भेट द्याल, म्हणजे तीर्थयात्रा तुम्ही कराल. काहींसाठी तर हा स्वप्नपूर्तीचा काळ आहे. परदेश गमनाचे योग संभवतात. बघा, तुम्ही बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला परदेशी जाण्याचं स्वप्न तुमच्या मनामध्ये होतं, तुमचे प्रयत्न चालू होते, परंतु ह्या ना त्या कारणामुळे ते कुठेतरी स्थगित होत होतं. तर आत्ता हे जे 46 दिवस आहेत याच्यामध्ये तुमचं परदेश गमनाचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. आणि मला सांगा की नेमकं तुम्ही कोणत्या देशामध्ये जाऊन आलेला आहात हे मला सांगायला तुम्ही विसरू नका. ज्यांचं मन श्रद्धेने भरलेलं आहे ना त्यांच्यासाठी विश्वही आपली दारं उघडतं. गुरुची पंचम दृष्टी ही तुम्हाला संतती, सर्जनशीलता आणि पूर्वपुण्याचे फळ देणार आहे. म्हणजेच गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या पंचम स्थानावर असणार आहे. त्यामुळे कधी काळी केलेल्या साधनेचं फळ तुम्हाला आत्ता या 46 दिवसांमध्ये मिळणार आहे. सोबतच संततीविषयी खूप सारे आनंदी वार्ता तुम्हाला समजतील. जे कोणी व्यक्ती विवाहित आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुम्ही जर बेबी प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच तुम्ही आता करू शकता, कारण तुमच्यासाठी हा शुभ काळ आहे आणि फलदायी पण ठरणार आहे. तर नक्कीच प्रयत्न करा, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नक्कीच तुम्हाला मिळेल. उपासना, ध्यान आणि मंत्रविद्येमध्ये तुमचं अचानक रस वाढेल. खेळ, आर्ट, सिनेमा, क्रिएटिव्ह फील्डमध्ये जे कोणी काम करत आहेत ना तर तुमच्यासाठी एक चमकदार ओळख मिळणार आहे. म्हणजे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. नक्कीच लक्षात ठेवा. आता काही लोकांना लॉटरीमध्ये जर तुम्हाला तुमचं नशीब आजमावायचं असेल तर नक्कीच करू शकता, तिथेही लाभ मिळेल. गुंतवणूक किंवा स्पेक्युलेशन या क्षेत्रामध्ये तुम्हाला धनलाभाची जास्त शक्यता दिसत आहे. तुमच्या पूर्वजन्माच्या पुण्याचे फळ आता तुमच्या दारात उभं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता बघा, गुरुची पुन्हा पूर्ण दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे. अजून काय पाहिजे आपल्याला? तुमचे नातेसंबंध एका नव्या रूपामध्ये फुलतील. ज्या कोणा व्यक्ती विवाहासाठी प्रयत्न करत आहेत पण अडचणींनी भरलेले आहेत अशा व्यक्तींचे अचानकपणे लग्न जुळतील. सोबतच म्हणजे रिलेशनशिपमध्ये असणारे पण एक पाऊल पुढे जाऊन तुम्ही लग्नाचा पण विचार कराल. विवाहितांसाठी तर प्रेम, स्थैर्य, गोडी वाढणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्णपणे साथ मिळणार आहे, प्रेम मिळणार आहे, सुख मिळणार आहे. अजून काय पाहिजे आपल्याला?
सोबतच कोर्ट केसेस म्हणा किंवा पार्टनरशिपमध्ये करार, यामध्ये पण तुम्हाला विजयाचे फळ मिळेल. जे कोणी पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असतील तिथेही तुम्हाला भरभरून आर्थिक लाभ मिळतील. ज्यांचे कोणाचे कोर्ट केसेस चालू असतील तर तिथे पण तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहायला मिळेल किंवा निकाल तुमच्या बाजूने नक्कीच लागलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी तर एक सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर मात कराल आणि नवे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्यामध्ये सफल असणार आहात. तुमच्या नात्यामध्ये आता फक्त प्रेम नाही तर एक दैवी बंध मिळणार आहे किंवा जडणार आहे. वैवाहिक जोडपं जे आहे त्यांच्यासाठी खूपच सुंदर हा काळ आहे. एकमेकांसोबत जर तुम्हाला टाईम घालवायला मिळेल तर नक्कीच तुम्ही टाईम स्पेंड करा एकमेकांसोबत. याच्यामधून जे तुमचं अंडरस्टँडिंग फुलणार आहे ना ते मग आयुष्यभरासाठी असणार आहे. एवढं मात्र खूप सुंदर गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये घडेल. सोबतच आता गुरुची पूर्ण दृष्टी ही तुमच्या 9व्या स्थानावर पण पडणार आहे आणि आता भाग्य स्वतः तुम्हाला हात धरून पुढे चालेल. बघा, धर्म, भक्ती आणि आत्मसाक्षात्काराचा हा काळ सुरू होणार आहे. देवदर्शन म्हणा, साधना, गुरूंचा आशीर्वाद हा तुमच्यावर राहणार आहे. जे कोणी परदेशी प्रवासासाठी प्रयत्न करत होते तर त्यांचे परदेशी प्रवास होतील. उच्च शिक्षणासाठी तुम्हाला मनासारखे कॉलेज पाहिजे, कॉलेजामध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे होते तर ते पण पूर्ण होईल. एक्झाम तुम्ही दिलेली असेल तर ते क्रॅक करण्यामध्ये तुम्ही सफल असणार आहात. एकंदरीतच भाग्याचा जोर हा वाढणार आहे. विद्यार्थ्यांना तर एकाग्रता, बुद्धिमत्ता आणि यशाची भरभराट वाढणार आहे. ध्यान, भजन, दैवी अनुभवातून तुम्ही स्वतःचं एक नवीन रूप ओळखाल. सोबतच हा काळ दैवी जागरणाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळ्याच दृष्टीने, सगळ्याच बाजूने ना हा काळ तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव घेऊन आलेला आहे. दैवी कृपा राहणार आहे. तुमच्या इच्छापूर्तीचा काळ असणार आहे. आर्थिक लाभ मिळवणारा हा काळ असणार आहे. म्हणजे कुठून नाही तर सगळ्याच दिशेने सृष्टी जादूची छडी तुमच्यावर असं घुमवणार आहे आणि त्यामुळे तुमचे सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. विश्व बदलतंय आणि त्यासोबत तुम्हीही बदलताय. गुरु राशी बदल म्हणजे केवळ ग्रहांची हालचालच नाही बदलणार तर ते तुमच्या नशिबाचं पुनर्लेखन करणार आहेत असं तुम्ही म्हणू शकता. हा काळ तुमच्या आत्म्याला नव्या तेजाने उजळवणार आहे. विश्व तुमच्यासाठी काम करतंय असं तुम्हाला वाटेल. आता फक्त तुम्ही तयार राहा स्वतःच्या आयुष्यामध्ये गुरुच्या चमत्काराला साक्षी राहण्यासाठी. कर्क राशीसाठी हा सोन्याचा काळ सुरू होत आहे तर त्याचं आपण स्वागत हे श्रद्धेने करावं एवढीच माझी इच्छा आहे. आता याच्यामधील कोणकोणत्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील किंवा तुम्ही कोणकोणत्या गोष्टी अनुभवणार आहात, कोणत्या गोष्टी तुम्हाला क्लिक झालेल्या आहेत किंवा होतील तर ते तुम्ही मला सांगायला विसरायचं नाही आहे. जास्तीत जास्त मला कमेंट करून सांगा की नेमकं तुम्ही काय अनुभवला आहात आणि त्यामुळे आपल्यामधील जे बॉन्डिंग आहे ते अजून वाढीस लागेल, कनेक्शन वाढीस लागेल आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा. हा गुरु राशी बदल तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागलेली आहे. तर तुम्ही मला लगेचच कमेंट करा, मला सांगा. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात की सिंह राशीसाठी हाच राशी बदल गुरु महाराजांचा काय परिणाम देणार आहे. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव. परंतु एक गोष्ट विसरले, लगेचच अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळावा अशी माझी इच्छा आहे, अशी तुमची पण इच्छा असणार आहे. तर लगेचच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.